धनु राशीच्या जीवनात काही काळ असे येतात जेव्हा आकाशातील ग्रहस्थिती, तुमची वर्षानुवर्षांची कर्मनिष्ठा आणि दैवी नियोजन हे तिन्ही एकाच रेषेत येतात. तो क्षण साधा नसतो, तो आयुष्याला नवी दिशा देणारा असतो. हा तसाच काळ आहे. अनेक संघर्ष, प्रतीक्षा, अपयशाची चव आणि तरीही न सोडलेली आशा, या सगळ्यांचा हिशोब आता नियती स्वतः चुकता करणार आहे. धनु राशी ही गुरुच्या अधिपत्याखाली येते. गुरु म्हणजे विस्तार, ज्ञान, भाग्य आणि कृपा. जेव्हा गुरुची कृपा जागृत होते तेव्हा आयुष्यातील अडथळे वितळायला जातात आणि योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ तुमच्या आयुष्यात एकाच वेळी प्रवेश करतात. तुम्ही कदाचित अनेकदा विचार केला असेल की माझ्यासाठी मोठं काही घडेल का? या काळात त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे. विशेष म्हणजे तुमच्यापर्यंत येणारी आनंद वार्ता ही एखाद्या सामान्य मार्गाने नाही, तर मोठ्या आणि प्रभावी व्यक्तीकडून येणार आहे. हा संदेश तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकेल. तुमच्या मनात दडलेली स्वप्ने, तुमच्या कष्टांची कहाणी, तुमच्या शांत सहनशीलतेची साक्ष, हे सर्व एका क्षणात फळाला येताना तुम्ही पाहणार आहात. हा काळ केवळ यशाचा नाही, तर समाधानाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. मोठ्या व्यक्तीकडून येणारी बातमी आयुष्याला आता वळण देणार. ही बातमी साधी नसेल, ती तुमच्या जीवनाच्या दिशेला वळण देणारी असेल. ज्या व्यक्तीकडून हा संदेश येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीपासून दुरून निरीक्षण करत होती. तुमची काम करण्याची पद्धत, तुमची प्रामाणिकता, तुमचा स्वभाव आणि तुमची क्षमता, या सगळ्याची नोंद त्यांच्या मनात आधीच झाली आहे. पण योग्य वेळ येईपर्यंत त्यांनी ते व्यक्त केले नव्हते. अचानक एखादा फोन, संदेश, भेट किंवा बोलावणे येईल आणि त्या संवादातून तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काही मोठा निर्णय आधीच घेतला गेला आहे. ही व्यक्ती तुम्हाला एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी, पदासाठी, संधीसाठी किंवा सन्मानासाठी निवडत आहे. तुम्हाला वाटेल की हे सर्व इतक्या सहज कसे घडले, पण प्रत्यक्षात हे अनेक वर्षांच्या तुमच्या कर्माचे फळ आहे. अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्ष उतरणार. तुमच्या मनात एक स्वप्न होते जे तुम्ही कधीच कुणाला स्पष्ट सांगितले नव्हते. कधी नोकरीत मोठे पद, कधी स्वतःचा व्यवसाय, कधी घर, कधी समाजात नाव. काहीतरी मोठे करण्याची इच्छा मनात दडलेली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही ते अपूर्ण राहिले होते. आता परिस्थिती अशी तयार होईल की तेच स्वप्न तुमच्यासमोर प्रत्यक्ष रूपात उभे राहतील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आधी धावत होता ती गोष्ट आता तुमच्याकडे चालत येताना दिसेल. तुमच्या प्रयत्नाला, त्यागाला आणि संयमाला आता योग्य फळ मिळणार आहे. भाग्याची गाडी वेगाने धावणार. हा काळ असा असेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळताना दिसेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुम्हाला योग्य लोकांची साथ मिळेल. तुमच्याशी संबंधित घडामोडी अचानक वेगाने पुढे जातील. ज्या गोष्टी महिन्यांनी व्हायच्या त्या काही दिवसात पूर्ण होतील. नियती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे अशी जाणीव तुम्हाला होईल. जिथे आधी थांबावे लागत होते तिथे आता मार्ग मोकळा मिळेल. तुम्हाला जाणवेल की आता वेळ तुमच्या बाजूने काम करत आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार. तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल तुमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरेल. घरातील लोक ज्यांनी तुमचे संघर्ष पाहिले आहेत, तुमचे प्रयत्न पाहिले आहेत, त्यांना आज समाधान आणि आनंद मिळेल. तुमच्यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील वातावरण हलके, आनंदी आणि आशावादी होईल. घरात सणासारखे वातावरण निर्माण होईल. तुमच्या यशामुळे तुमच्या कुटुंबाची मान उंचावेल. डोळ्यातून आनंद अश्रू वाहण्याचा क्षण. हा क्षण खूप भावनिक असेल. जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल घडत आहे, तेव्हा तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहतील. हे अश्रू दुःखाचे नसतील, तर समाधानाचे आणि अभिमानाचे असतील. तुम्हाला आठवेल की किती वेळा तुम्ही एकटे बसून विचार केला होता, किती वेळा निराशा आली होती, किती वेळा तुम्ही देवाकडे प्रार्थना केली होती, आणि आता त्या सगळ्या क्षणांचे उत्तर तुम्हाला या एका आनंद वार्तेत मिळणार आहे. आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा. आतापर्यंत आर्थिक बाबतीत जे अडथळे, थांबलेली कामे, अडकलेले पैसे किंवा अनिश्चितता होती ती आता हळूहळू नाहीशी होताना दिसेल. अचानक एखादा थांबलेला व्यवहार पूर्ण होईल. अडकलेली रक्कम हातात येईल किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील. ही वाढ फक्त थोडीफार नसून तुमच्या जीवनशैलीत बदल घडवणारी असेल. तुम्हाला पैशाची किंमत माहीत आहे, कारण तुम्ही त्याची कमतरता अनुभवली आहे. म्हणूनच या काळात आलेला धनलाभ तुम्ही अत्यंत शहाणपणाने वापराल. गुंतवणूक, बचत आणि भविष्यासाठी नियोजन करण्याची संधी मिळेल. समाजात मानसन्मान वाढणार आहे. लोक तुमच्याकडे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक आदर्श म्हणून पाहू लागतील. तुमच्या कामाची, स्वभावाची आणि कर्तृत्वाची चर्चा होईल. ज्या लोकांनी आधी तुमची दखल घेतली नव्हती ते आता तुमचे मत विचारतील. तुमच्या उपस्थितीला महत्त्व मिळेल. एखाद्या कार्यक्रमात, सभेत किंवा सामाजिक ठिकाणी तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे.
तुमची ओळख एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल. अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा होणार. ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, ज्या गोष्टी अनेक कारणांमुळे पुढे सरकत होत्या, त्या आता सहज पूर्ण होतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे काम आधी खूप कठीण वाटत होते ते आता इतक्या सहज कसे होत आहे. नकारात्मक परिस्थिती सकारात्मक वळण घेईल. तुमच्या भोवतीचे वातावरण अनुकूल होईल. लोकांची साथ, वेळेची साथ आणि परिस्थितीची साथ एकाच वेळी मिळेल. आत्मविश्वास आणि सकारात्मकता प्रचंड वाढणार. या यशामुळे तुमच्या मनातील भीती, शंका आणि कमीपणा नाहीसा होईल. तुम्ही स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू लागाल. तुमच्या क्षमतेवर तुमचा विश्वास दुपटीने वाढेल. तुमच्या बोलण्याचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची ताकद आणि पुढाकार घेण्याची वृत्ती अधिक मजबूत होईल. तुम्ही आता कोणत्याही आव्हानांना घाबरणार नाही. जीवनात नवा अध्याय सुरू होणार. ही घटना फक्त एक आनंद वार्ता नसून तुमच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असेल. तुमचे विचार, तुमची जीवनशैली, तुमची उद्दिष्टे आणि तुमची दिशा या सगळ्यांमध्ये बदल होईल. तुम्हाला जाणवेल की आतापर्यंतचा काळ हा फक्त तयारीचा होता आणि आता खरी सुरुवात होत आहे. पुढील काळ तुमच्यासाठी संधी, प्रगती आणि समाधान घेऊन येणार आहे. धनु राशीसाठी हा काळ आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. मोठ्या व्यक्तीकडून येणारी आनंदाची बातमी, वेगाने फिरू लागलेले भाग्यचक्र, घरात निर्माण होणारे आनंदमय वातावरण आणि डोळ्यातून वाहणारे समाधानाचे अश्रू हे सगळे तुमच्या विजयाचे साक्षीदार असतील. तुम्ही जे सहन केले, जे प्रयत्न केले, जे शांतपणे स्वीकारले, त्याची दखल आता नियती घेत आहे. या क्षणानंतर तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल की प्रत्येक अडथळा तुम्हाला या यशासाठीच तयार करत होता. तुमच्या आयुष्यातील हा बदल तात्पुरता नसून दीर्घकालीन परिणाम करणारा असेल. आता तुमच्यासमोर संधींचे दरवाजे उघडलेले आहेत. आत्मविश्वासाने, कृतज्ञतेने आणि सकारात्मकतेने पुढे पाऊल टाका. कारण तुमची भाग्याची गाडी आता थांबवण्यासाठी नाही तर वेगाने पुढे जाण्यासाठी निघाली आहे.